देहादेही एक. ते म्हणले परमात्मा हा सगळ्याच्या कुठं आहे? हृदयात आहे. मग आता सगळ्याच्या हृदयात परमात्मा आहे. आता त्याला परमात्म्याचं रूप माहीत आहे की परमात्मा चित आहे. चित आहे म्हणजे ज्ञानरूप आहे आणि ते ज्ञान सगळ्याच्या अंतःकरणात आहे. मग जो जाणणारा आहे, जो ज्ञानरूप आहे, तो कोण आहे? परमात्मा आहे. मग आता कोण ज्ञानरूप आहे? तर आपण म्हणलं हो मी ज्ञानरूप. आता म्हणणारच ना, आपल्याला काही माहिती नाही. मग संतांनी सांगितलं अरे तू ज्याला ज्ञानरूप म्हणतो ना ते ज्ञानरूप नाही, म्हणजे देह ज्ञानरूप नाही. म्हणून तू ज्ञान काय कर, ओळखीला हरी काय केला. म्हणून ह्या शरीरातला काय करायचं आपल्याला? ओळखायचा. म्हणजे चैतन्य काय करायचं? ओळखायचं. मग आपण जाणणं कोणाला दिलेलं आहे? शरीराला दिलं म्हणजे मानलं. पण ते जाणणं शरीराचं आहे का? नाही. मग आपण त्यांनी विचार करायला लावला. काय करायला लावला आता? हा, विचार करायला लावला. आपण म्हणलं जाणणं याचं नाही म्हणा, तर मग इथंच अनुभवाला यायला महाराज. पण ते तिथं जरी अनुभवाला येत असलं तरी ते जाणणं त्याचं नाही, हे तुला विचार केल्यावर कळत. काय कळन? हा. मग आता काय विचार कर, मी कोण आहे हे काय? म्हणजे शरीराचा जर विचार केला तर शरीर काय आहे? आता शरीराचा विचार केला कोणत्या एखाद्या बाजूनं केला तर कळतं त्याला. समजा आता आपण म्हणलं ना या शरीराला कळतं, मग एखादी युक्ती वापरली त्याने की अरे तू विचार कर की शरीराला जर कळतं म्हणा, कळणं त्याचं जर स्वरूप म्हणावं तर मग प्रेत अवस्थेत कळालं असतं. कधी कळालं असतं? मग प्रेत अवस्थेत शरीराला कळत नाही. आणि प्रेत अवस्थेत जर शरीराला कळत नाही तर आता बी शरीराला कळत नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून नसतं. समजा अग्नीचं स्वरूप काय आहे? पोळणं. आणि पाण्याचं स्वरूप काय आहे? थंड लागणं. पण जेव्हा पाण्याचा आणि अग्नीचा संबंध आला तेव्हा पाणी थंड म्हणून अनुभवाला येतं का गरम म्हणून? मग आपण पाण्यात हात घातल्यावर काय म्हणतो? पाणी पोळायलं. पण पाणी पोळायला जरी म्हणत असलो तरी आपण लक्षात घेतो की पाणी नाही पोळायलं, पाण्यातून अग्नी पोळायला. मग पाणी पोळत असतानाच पाणी कसं आहे? थंड आहे. पाणी जर गरम आहे असं पोळत असताना पाणी गरम आहे असा जर भ्रम झाला असता तर डेऱ्यात हात घातला नसता आपण. ते चुलीवरलं पाणी पोळालं, ओढ आला. काय आला? हा. नुसतं बोट लावलं तर काय आला? तर डेऱ्यातलं घेऊन प्यायचंय. आता भाजन का नाही नरडं? पण इकडं सभागती इकडं बोट घातलं, पाणी गरम पाहायला तर ते लय झालं होतं तर जरा पळालं तर फोडाला. पण तिकडं डेऱ्यात जाऊन लगेच घेतलं घट घट पिलं. कस काय? निश्चय त्याचा की पाणी थंड आहे, पाण्याचं स्वरूप गरम नसतंय, याच्यातून अग्नी गरम लागायला. म्हणजे पाणी गरम असतं तर मग डेऱ्यातलं बी लागलं असतं. म्हणून पाणी गरम असा निश्चय केला का नाही आपण? कारण पाण्याचं स्वरूप गरम असतं तर कुठं बी गरम लागतं. आता अग्नी कुठं बी काय लागतो? कशातून पळाला तर कोण पळाला? अग्नीत पळाला. एकदा जरा असं पाणी तुम्ही 1 घंटाभर असं हवेला ठेवा ते गरम, आणि 1 घंटाभर हवेला ठेवलं की माणूस जाऊन लगेच हात बुडवितं त्याच्यात. पाहिलं नाही गरम ते मन माहिती आहे त्याच्यातला अग्नी हवेत निघून गेला. काय गेला? इतकं कळतं आपल्याला. तसं बाबा आपल्याला चांगलं माहिती आहे की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून. तसं मग शरीराचं स्वरूप जर जाणणं असतं तर याला प्रेत अवस्थेत झालं असतं. प्रेत अवस्थेत कळत नाही हे तर आपल्याला माहित आहे. मग प्रेत अवस्थेत कळत नाही तर आता बी ते म्हणलं मग त्या शरीराला नसन कळत, ह्या शरीराला कळत असं. अशा येडेपणा काय?
पण असं करतं का माणूस कधी की ह्या डेऱ्यातलं पाणी थंड असन पण त्या डेऱ्यातलं नसन, असं करतं का? ह्या डेऱ्यातलं थंड तर त्या बी डेऱ्यातलं थंड, त्या डेऱ्यातलं थंड तर, अरे पाणी थंड म्हणल्यावर कुठलं बी असलं तरी तसं एका शरीराला कळत नाही म्हणलं की सगळ्या शरीराला कळत नाही. मग ह्या बी शरीराला आता कळत नाही असा निश्चय करायला काही, मग कळत असा अनुभव येत असतानाच निश्चय झाला की शरीराला कळत नाही, म्हणून शरीर आत्ता मुर्दा. कसं आहे ते? मग शरीर आत्ता निश्चयानं मुर्दा. कशानं मुर्दा? निश्चयानं म्हणजे निश्चित झालं. आता काही शंका गिंका काही घेऊ नका, ते कळणार आहे असा अनुभव येत असला तरी ते निश्चित झालं की हे कसं आहे आता मुर्दा. आणि आपण तर जाणणारे ते अनुभवानच आहे. मग आपण जाणणारे हे मुर्दा म्हणजे याचा काय पाडा आता? हा, मग आपण याच्याहून कशी निघलो आता? वेगळे. आता जराशी अक्कल आली. काय आली आता? आला आता जरा जरा हिशोबावर आला. आता कशावर आला? आता याला हिशोबावर आल्यावर हिशोबानं चालवायला काही अडचण नाही. आता चालवतो हिशोबानं. कसा चालवतो? आणि इथंच जर का हिशोबानं नाही लागला ना आता तर मग पुढं हिशोबानं चालवता येणार नाही. पण आता इतका तर जाना झाला, इतका हिशोबावर आला आता की शरीरावरून कसा निघला? शरीराला काय ठरवलं? आता याला मुर्दा ठरवलं ना. आता काय करू? यानं विषयात आनंद दिलेला आहे ना. आता विचारून घेऊ काढून. आता कसं घेऊ? मग आता नादी कशाच्या लागलेला आहे? विषयाच्या नादी लागला. पण त्याला म्हणा तुझा आनंद आहे ना, तो कशाचा नाही? विषयाचा नाही. कारण विषयाचा जर आनंद असता तर केव्हा बी अनुभवाला आला असता. पण आता विषयाचा आनंद केव्हा बी अनुभवाला येतो का? नाही येत. समजा एक विषय प्राप्त झाला आणि त्या विषयात जर आनंद झाला असता तर दुसऱ्या विषयाची काय झाली नसती. मग दुसऱ्या विषयाची इच्छा होत नाही तवरकच त्या विषयात आनंद असतो का दुसऱ्या विषयाची इच्छा झाल्यावर असतो? गंमत करा. एक वर्म घ्यायचं गाड्या याच्यातून. आपल्याला काय घ्यायचं ते बघू. आता एक सापडले. आता समजा एखाद्या विषयाच्या प्राप्तीची काय झाली? आपल्याला इच्छा झाली. ती इच्छा झाली की तो विषय काय झाला? प्राप्त झाला. आता तो प्राप्त झालेला जो विषय आहे ना तो आपल्या जवळ आहे. आता काय आहे? मग तो विषय प्राप्त झालाय. आता ज्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा होती तो विषय प्राप्त झालाय. आणि तितक्या अवधीत अजून दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीची काय झाली नाही? इच्छा झाली नाही. म्हणजे अंतःकरण कसं झालंय? निरीच्छ झाले. निरीच्छ झाले म्हणजे स्थिर झालंय. आता मग तो आता विषय बी जवळ आहे, अंतःकरण निरीच्छ झालंय. मग आता काय व्हायलाय? आनंद व्हायलाय. आपल्याला काय वाटायलंय? या विषयाचा व्हायलाय. कशाचा व्हायलाय? मग विषयाचा व्हायलाय ना. आता आहे ना आता विषय जवळ. पण आता पुन्हा लगेच थोड्याच वेळात दुसऱ्या विषयाच्या इच्छेची काय झाली? प्राप्तीची काय झाली? इच्छा झाली. आणि दुसऱ्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा झाल्यावर तो प्राप्त असलेला विषय तेव्हा आनंद होतो का? नाही होत. मग विषयाचा आनंद म्हणा तर तो विषय कसा आहे? आता प्राप्तच आहे ना समोर. मग तो जर आनंद रूप आहे तर आता काय व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे ना. आता का होईना आनंद? आता का होईना आनंद? त्याचा आनंदच नाही ना तो. त्याच्यात आनंद नाही. हा, दुसऱ्या विषयाची काय झाली? इच्छा झाली. म्हणून काय होईना? आनंद होईना. मग आतापर्यंत का होत होता? इच्छा होत नव्हती म्हणून. अंतःकरण स्थिर होतं म्हणून. मग आनंद विषयाचा का अंतःकरण स्थिर झालं म्हणून? हा, मग आता अंतःकरण स्थिर झालं म्हणून आनंद. विषयाचा तर विषयाचा नाही सिद्ध झाला. आता अंतःकरणाचा नाही ते पाहू. पण हे तर काढा आधी डोक्यातले. काय काढा? हा, मग आता तो अंत म्हणजे कशाचा नाही? विषयाचा तर
नाही आणि आनंद तर आहे. मग आता तो विषयाचा नाही ना, मग विषय ज्या जातीचे आहेत ना त्याच जातीचं अंतकरण येते. कशाचं येते? हा, कशाचं येते? मग आता त्याचा जर आनंद नाही तर अंतकरणाचा बी आनंद नाही. मग आता कोणाचा आनंद? मग आपलाच आनंद. कोणाचा म्हणणार आता? हा, म्हणले तुमचाच आनंद कस काय? आम्ही जेव्हा झोपीत होतो तेव्हा हे कोणीच नव्हते, आणि कोणीच नव्हते तेव्हा आम्ही कसे होतो? मग आता बी कसे आहेत आम्ही? म्हणून आता झालेला आनंद कोणाचा? आमचाच आहे. कारण आनंद कोण येतं? आम्हीच येत. म्हणले मग आता अंतकरण चंचल झाल्यावर काऊन होईन? आता ते अंतकरण चंचल झालं म्हणून अनुभवाला येईन का आनंद नाही? अनुभवाला येईन. मग आमचा आनंद आम्हाला अनुभवाला यायचा असेल तर अंतकरण स्थिर लागत, आणि अंतकरण स्थिर नसलं तर अनुभवाला येत नाही का आपण आनंद नाही. म्हणून आनंद विषयाचा नाही. मग आनंद कोणाचा आहे? मग विषयाचा आनंद नाही म्हणलं की विषय दुःखरूप आहे. मग ते झाले आता कसे? दुःखरूप. शरीर जड, विषय दुःखरूप. आपण ज्ञान आणि आनंद रूप. दोन तर आलं गड्यात. काय झालं आता? मग आपण कसे आहेत आता? ज्ञान आणि आता आनंद रूप तर अनुभवाला नाही बी आली आपली तरी निश्चित झालं की मी आनंद रूप आहे. म्हणून मी कसा आहे आता? आनंद रूप. आता राहिले काय? आसनं. मग आसनं कोणाला दिलं होतं? जगाला दिलं होतं. पण आता हे जगाचं आसनं, जगाचं जर म्हणाव तर याचं आसनं आपल्या ठिकाणी केव्हा बी असायला पाहिजे होतं ना. कारण आसनं दोन नाही. काय नाही? मग आता काय करू आपण? आता जरा विचारायला लागलो ना. कशाला लागलो? मग आता आपण जाणणार ह्या मुर्द्याहून कसे वेगळे. मग ह्या मुर्द्याहून जरा आपण वेगळे येत. आता आपण आपल्या जाणण्यावर आसण्यावर आलो ना. कशावर आलो? मग आता आपलं आसनं घेऊन जाऊ आपण स्वप्नात गेलो. कुठं गेलो? तेव्हा आपलं आसनं होतं का नाही? होतं. मग आता बी आपलं काय आहे? आसनं. तेव्हा बी आसनं. मग तेव्हा बी आसनं ना, आता बी आसनं. आता याचं कसं आहे? आता आसनं आहे. अनुभवाला यायला म्हणून काय आहे? आसनं आहे. पण स्वप्नात काय होतं? नसणं. आणि आपण असं हिशोब ठेवलेला आहे, ज्याचं नसणं असतं ना त्याचं नसणंच असतं. कारण आपण हिशोब पकडलेला आहे. आता आपण हिशोबी माणसं येत. कसे येत? हा, मग हे जग आता अनुभवाला यायले ना, याचं जर आसनं असतं तर स्वप्नात बी याचं आसनं म्हणून अनुभवाला आलं होतं. मग याचं स्वप्नात आसनं म्हणून अनुभवाला आलं का? नसणं. मग याचं जर तवा नसणं तर आता बी नसणं. म्हणले मग आसणं कोणाचं? ते म्हणले आमचं. तुमचंच कस काय? ते म्हणले आता आमचं बी आता बी असणं आणि तेव्हा बी असणं. आमचं नसणं कधी? मग आपलं नसणं कधी? तुम्ही तुमचं नसणं कधी पाहिलं सांगा बरं? आणि तुम्ही तुमचं नसणं पाहायला घेऊन जाता तर काय घेऊन जाता? तुमचं असणं घेऊन नसणं पाहायला गेले तर काय अनुभव येईल? म्हणून आपलं कधी नसणं कधीच नसणं नाही. मग कधी जर आपलं नसणं नाही, कधी बी जर आपलं असणं आहे तर असणं कोणाचं? मग आपलंच असणं. आणि मला जागृती अनुभवाला येईल. आता येईल अनुभवाला, पण असणं तिचं कुठं आहे? कारण तिचं असतं तर मग आम्हाला माहिती आहे चमकायली ना. आता हिचं नसणं आम्ही पाहिलेलं आहे. लय तर करायली का? आम्ही एवढं गपचीप ऐकून घेतलं आतापर्यंत. हिशोबाला नव्हतं लागलं म्हणून. पण आता कशाला लागलो?
हा आता अनुभवाला यायली ना यायली, पण ही तवा स्वप्नात नव्हती ना. मग तवा हिचं काय पाहिलेलं आम्ही, मग तवा हिचं नसणं पाहिलेलं आहे, तिच्या नसण्याच्या अनुभवाच्या आठवणी आत्ता आमच्याकडे, आता आमच्याकडे प्रूफ आहे ना हिला नाही म्हणायला. तवा हिचं काय पाहिलं आणि नसणं पाहिलं, त्या नसण्याच्या अनुभवाच्या आठवणी आता आहेत का पुसून गेल्या, आणि त्या जर पुसून गेल्या असत्या तर मग हिला म्हणताच आलं नसतं आपल्याला की तवा नव्हती म्हणून तू. आता आठवणी आहे, आता मला तू आहे ना, पण तवा नव्हती ना, मग तवा नव्हती तर आता बी नाही, म्हणून आता जागृतीचं असणं नाही. आणि मग तिचं जर असणं नाही तर आपण पहिले ठरवलं की जिचं असणं नाही तिचं नसणं. मग स्वप्नात नसणं आणि आता नसणं, मग तवा प्रतीती बी नाहीची आणि असणं बी नाही, आणि आता प्रतीती हे पण असणं नाही. आणि मग असणं नसलेली प्रतीती म्हणजे वाव प्रतीती. कशी प्रतीती, हा. आणि नसलेल्या प्रतीतीला काय महत्व आहे. अरे स्वप्नात तुम्हाला धनाचा हंडा सापडा, पैशाचा सापडा असं नाही, घेतला बी तुम्ही हातात, गरिबी आणून ठुला. आणि आता जाग झाली, काय झाली आता, आता अनुभवाला यायला का नाही. पण तेव्हा हेत होता का नाही. मग आता त्याचा आता आहे का, आता नाही. मग आता तो नाही, मग आता नाही ना, काहून नाही, अनुभवाला येईन म्हणून. मग अनुभवाला येईन म्हणून तो आता नाही, आणि आता नाही म्हणून आपण ठरवलं तवाच नाही का, तवाच नव्हता. आणि मग आम्ही म्हणू तवाच नव्हता तर अनुभवाला आला होता, ते म्हणला वाव होता. म्हणजे स्वप्नातल्या सोन्याच्या अनुभवाची किती किंमत येते, घ्या ना 10-5 हजार, म्हणजे त्याला काही नाही. म्हणून अनुभवाला काही किंमत नसती, अस्तित्व नसलेल्या अनुभवाला काही नसती, तो नसल्यात जमा असतो. तसा हा अस्तित्व नसलेला अनुभव आहे जागृतीचा, म्हणून काय आहे, नसल्यात जमा. म्हणून आता जागृती नाही, म्हणजे आता ही असायला, आणि असायला नाही म्हणल्यावर दुःख रूपन जड हे म्हणायचं कामच नाही राहिला. आता नाही म्हणायचं ती दुःख रूप हे जड आहे, आता ती नाहीच. म्हणजे प्रपंच नाहीच, आणि प्रपंच नाही असं ज्यानं ठरवलं तो आहेच का नाही. मग प्रपंच नाही ठरवून जो शिल्लक राहिलाय तोच परमात्मा आहे. कोण आहे आता, हा. म्हणून तो परमात्मा एक वस्तू अशी, आणि कोण अशी, आता जो परमात्मा पाहिलाय तोच अशी. कोण अशी आता, आणि तोच असे, कुठं असे, तो सगळा तोच असे, आता दुसरा नशेच. म्हणून अशी एक परमात्मा वस्तू अशी, आणि ती कशानं दिशे, मग आता दिशे बाबा, ज्ञान असतो दिशे. मग आता ज्ञान असतो दिशे का, जे दिशे ते परमात्माच असे. हे ज्ञानानं लक्षात येतं. आता असं त्याला सगळीच वस्तू परमात्मा रूप आहे असं काय होतंय, ज्ञान होतंय, किंवा जे आहे ज्याचं ज्ञान होतंय ते परमात्मा रूपच आहे असं त्याच्या लक्षात येतंय. अशी परमात्मा नावाची काय आहे, वस्तू आहे असं महाराज सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.